तुम्हाला माहिती आहे का कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड कसं पडलं? नमस्कार मंडळी, पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर सिंहगड किल्ला आहे. आम्ही शेअरिंग ट्रॅक्सने सिंहगडच्या पायथ्याशी गेलो. सिंहगडामध्ये प्रवेश करताना 2 मुख्य दरवाजे लागतात, पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा. दरवाजा पार केल्यानंतर आपला तोफखाना बघायला भेटतो. तोफखान्यापासून पुढे गेल्यावर दिसते घोड्यांची पागा, जिथे घोड्यांना विश्रांती दिली जात असत. गडावर एक छोटंसं घर आहे, जिथे लोकमान्य टिळक काही काळ राहिले होते. त्यांचे स्मारक देखील येथे आहे. गडावर प्राचीन शिवकालीन तोफसुद्धा पाहायला मिळते, जी आजही ऐतिहासिक लढायांची आठवण करून देते. तसेच गडावर पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून काही तळी आणि पाण्याची टाकीसुद्धा पाहायला मिळते. सिंहगडावरील हे कोंडेश्वर मंदिर यादवकालीन असून येथे एक प्राचीन आणि सुंदर शिवलिंग पाहायला मिळतं. तसेच किल्ल्यावर चढाई करताना मदत करणाऱ्या यशवंती घोरपडीचं स्मारक देखील येथे आहे आणि राजाराम महाराजांच्या समाधीचं देखील येथे दर्शन होतं. मावळ्यांच्या शौर्याची आठवण म्हणून काही लढायांची शिल्प इथे पाहायला मिळते आणि येथेच तानाजी मालुसरे यांचं देखील स्मारक आहे आणि त्यांच्या हाताची समाधीसुद्धा पाहायला मिळते. त्यांच्या या बलिदानानंतर महाराज म्हटले होते, गड आला पण सिंह गेला, आणि म्हणूनच कोंढाणा किल्ल्याला सिंहगड नाव मिळालं. सिंहगडावरून सह्याद्रीचं निसर्ग सौंदर्य बघायला खूप छान वाटतं. तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि हा फडफडणारा भगवा पाहून खूप अभिमान वाटतो. तुम्हाला पण या किल्ल्याचा अभिमान वाटतो का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.